नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी ते दोन्ही कटोऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या साईडला समोरासमोर ठेवून घ्यायच्या, जेणेकरून दोन्ही कटोऱ्या एका साईडच्या व्हायला नको. हे बघा, मी आडवा टक्स हा 1.5 इंचाचा मारून घेते दोन्ही ठिकाणी. दोन्ही बाजूला आडवा टक्स हा 1.5 इंचाचा आणि उभा टक्स हा 2.5 इंचाचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. या दोन्ही लाईन आता ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. उभा 2.5चा आणि आडवा हा 1.5चा. अशा प्रकारे त्रिकोण आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर ही बाजू आपण दुसरी बाजू या बाजूवर ठेवून आपण टॅप करून घेणार आहोत हाताने, जेणेकरून दुसऱ्या पण भागावर ही मार्किंग केलेली आहे ती उमटून आपल्याला दिसायला लागेल, जेणेकरून आपल्याला टक्स मारताना सोपं जाईल. तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला थापायचं आहे आणि या पद्धतीने दिसेल आपल्याला. तेव्हा याच्यावर आपल्याला ह्या लाईन आखून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी दोन्ही पण कटोऱ्या टक्स मारून घेतलेला आहे आणि आता साईड पार्ट आपल्याला जोडायचा आहे. साईड पार्ट जोडताना अगोदर दोन्ही साईडचे आहेत का ते नीट व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे, जेणेकरून दोन्ही पण एका साईडचे व्हायला नको. आता यावरून कटोरीच्या वरच्या साईडने आपल्याला साईड पार्ट जोडायचा आहे. हळूहळू पकडत जास्त खेचायचा नाही. कटोरीही खेचायची नाही आणि साईड पार्ट पण आपल्याला खेचायचा नाही आहे. थोडा पकडत 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून मी स्टिच करून घेत आहे. अतिशय सावकाश आपल्याला स्टिच करायचं आहे. घाई करायची नाही आहे आणि जास्त ओढायचं पण नाही आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम हळू पद्धतीने मी दाखवत आहे. एक पार्ट आपल्याला झालेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. दुसऱ्या पार्टला पण आपण आता त्याच पद्धतीने हळूहळू पकडत न खेचता शिलाई मारून घ्यायची आहे. कटोरी वरच्या साईडनं घेतलेली आहे आणि साईड पार्ट हा खालच्या बाजूने घेतलेला आहे. समोरासमोर ठेवून आपल्याला स्टिच करायचा असतो. तुम्ही पाहू शकता, मी सेम मार्जिन पकडत हळूहळू स्टिच करत आहे या पद्धतीने. आणि आता या पण भागाला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा, मी डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, दोन्ही पण साईड पार्ट आपले कटोरी जॉईन झालेली आहे.